शुभ दिवस. थॅलेसमिया थॅलेसमिया हा एक अनुवंशिक असा आजार आहे. म्हणजेच काय, तर आई-वडिलांकडून मुलामध्ये येणारा हा रक्ताचा आजार. या आजारामध्ये शरीरातील लाल रक्तपेशीमध्ये म्हणजे आर-बी-सीमध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे हिमोग्लोबिन योग्य प्रकारे तयार होत नाही आणि मग यामुळे गंभीर असा ॲनेमियाचा आजार होतो. रक्ताची कमतरता भासते, अशक्तपणा येतो, प्रचंड थकवा येतो, जाणवतो. आता थॅलेसमिया या आजाराची प्रमुख लक्षणे कुठली? तर 1 नंबर सतत थकवा जाणवतो. 2 त्वचा ही पिवळी पडते, निस्तेज दिसते, कावीळ होते. श्वास घ्यायला त्रास होतो. लहान मुलांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, लहान मुलामध्ये शारीरिक वाढ ही खुंटते बघा, शारीरिक वाढ होत नाही. तेव्हा ही खरी प्रमुख कारणे आहेत. थॅलेसमिया या आजाराची प्रमुख 3 कारणे. आणि थॅलेसमिया या आजाराचे मुख्य प्रकार तसे पाहता 2 आहेत. एक थॅलेसमिया मायनर, ज्याला आपण केरे म्हणतो. या आजारामध्ये काय होतं बघा, सौम्य असे लक्षण दिसतात. थॅलेसमिया मायनर या आजारात सौम्य अशी लक्षणे दिसतात आणि कधी-कधी काही रुग्णाच्या बाबतीत ही लक्षणे दिसत देखील नाहीत. आणि अशा प्रकारचे रुग्ण फक्त आजाराचे वाहक असतात. आणि नंबर 2चा प्रकार म्हणजे थॅलेसमिया मेजर. थॅलेसमिया मेजर या आजारामध्ये थॅलेसमिया मेजर हा आजार अत्यंत तीव्र प्रकारचा आजार आहे. तीव्र आजार आहे किंवा तीव्र प्रकार आहे की ज्यामध्ये नियमित रक्त भरावे लागते, रक्ताची कमतरता भासते, अशक्तपणा येतो, प्रचंड थकवा येतो. तेव्हा थॅलेसमिया हा आजाराविषयी आपण दरवर्षी 8 मे रोजी जागतिक थॅलेसमिया दिन साजरा करतो. थॅलेसमिया दिन हा 8 मे रोजी दरवर्षी साजरा केला जातो. लोकांना याचे ज्ञान व्हावे, याची माहिती मिळावी, हा त्या मागचा हेतू. थॅलेसमिया दरवर्षी 8 मे रोजी जागतिक थॅलेसमिया दिन म्हणून ओळखलं जातं. तेव्हा या आजाराकडे पाहत असताना यावर उपचार किंवा उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा ही झाली थॅलेसमिया आजाराची ओळख. आता यावर उपाय कोणते करायचे, उपाय कुठे करायचे, याबद्दल एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो तुम्ही मागे व्हिडिओमध्ये पाहू शकता. या आजार होण्याची कारणे काय आहेत याच्याबद्दलही मी व्हिडिओ टाकलेला आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता.
यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टच करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. तेव्हा पूर्ण विराम होतो. धन्यवाद.